स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। नावाड्याचा गुप्तहेर झाला। 2 वर्षानंतर नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी दौलतराव निघाला होता। त्याच्या कमरेला निळी लुंगी आणि अंगात हिरव्या रंगाचा ढिला कुर्ता होता। डोक्यावर हिरवा फेटा होता। एका हातात मोरपिसांचा गुच्छा आणि दुसऱ्या हातात मातीच्या भांड्यात धुनी पेटवली होती। डोळ्यात सुरमा होता। दाढी गळ्याला भिडली होती। मिशांचा पसारा मात्र कमी होता। त्याने आता नगर परकोटाच्या आत प्रवेश केला होता। समोर दुकानांच्या रांगा होत्या। प्रत्येक दुकानासमोर जाऊन तो धुनीचा धूर दुकानात सोडत होता आणि दुकानदार काही ना काही त्याच्या डोळीत टाकत होते। हा त्याचा नित्यक्रम झाला होता। नगरापासून काही अंतरावर असलेल्या दर्ग्यात तो वास्तव्यास होता। 2 वर्षापूर्वी कान्होजींनी त्यांच्या एका ओळखीच्या मौलवीकडून दौलतरावाचे इस्लामिक शिक्षण सुरू केले होते। या 2 वर्षात त्याने इस्लाम पूर्णतः अंगीकारला होता। हे त्याला मिळालेले प्रथम यश होते। त्याला इस्लामबद्दल असलेली इत्थंभूत माहिती पाहून तो जन्मजात इस्लामिक आहे असाच कोणाचाही दृढ विश्वास होईल। दौलतरावाने आता स्वतःचे रहीमबाबा हे नामकरण करवून घेतले होते। कान्होजींनी जातेवेळी स्वराज्याच्या गुप्तहेर पथकाचा प्रसार कसा करायचा याबद्दल काही सूचना दौलतरावाला दिल्या होत्या। आता दौलतरावाला त्या सूचना पूर्णत्वाला न्यायच्या होत्या, परंतु विजापुरात त्याचे एक कार्य अजून अपूर्ण होते। ते पूर्ण करण्यासाठी तो आता सैनिक वसाहतीकडे आला होता। सैनिक वसाहतीत दारोदार जाऊन त्याने भिक्षा मागितली होती। शेवटच्या घराजवळ जाऊन तो थोडा वेळ थांबला आणि मोठ्याने उर्दू भाषेत ओरडला, उघडले आहे स्वर्गाचे द्वार। तो असे का ओरडला असावा हे सैन्य वसाहतीत पहारा देणाऱ्या कोणत्याही सैनिकाच्या लक्षात आले नव्हते, परंतु वसाहतीच्या भिंतीला लागून असलेल्या कैदखान्याच्या परकोटाजवळ पहारा देत उभ्या असलेल्या एका सैनिकाला रहीम फकीर बाबाच्या वाक्याचा अर्थ उमगला होता। तो पहारा देत कैदखान्यातील कैद्यांच्या जाळीदार खोल्यांसमोरून चालू लागला। चालता चालता तो 11 क्रमांकाच्या खोलीसमोर येऊन थांबला आणि हळूच उर्दूत पुटपुटला, उघडले आहे स्वर्गाचे द्वार। त्या पहारेकऱ्याचे शब्द कानावर पडताच अंधाऱ्या खोलीत जमिनीवर खिळून बसलेल्या कैद्याने मान वर केली। त्याचा चेहरा अतिशय केळसवाना दिसत होता। लाळेचे ओघळ ओठांच्या कपारीतून निघून वाढलेल्या दाढीवरून उतरून गळ्यावर कंठापर्यंत पसरत होते। त्याच्या जटा खांद्यावर लोंबकळत होत्या। काळ्या सावळ्या रंगाच्या त्या माणसाच्या गालावर काळ्या रंगाचे डाग उमटले होते। कदाचित ते डाग घामावर माती बसल्याचे असावेत। तो आता पटकन उठून खोलीच्या मागच्या भागात गेला। तिथल्या जमिनीवर काहीतरी शोधू लागला, परंतु तो जे काही शोधत होता ते मिळत नसल्याने त्याचा संताप होत होता। परंतु तो तिथे काय शोधत असावा? रहीम बाबाच्या संदेशाचा अर्थ नेमका काय होता? हिरमड होऊन तो कैद खोलीच्या द्वाराजवळ येऊन बसला। त्याच्या मस्तिष्कात विचारचक्र सुरू झाले होते। रहीम बाबाच्या वाक्याचा अर्थ त्याला कळला असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील आविर्भावावरून दिसत होते, परंतु तरी सुद्धा तो कसल्या तरी संभ्रमात होता। वातावरणात बऱ्यापैकी अंधार पसरला होता। नुकतीच चंद्रकोर आकाशात डोकावली होती। दौलतराव उर्फ रहीम बाबा आज संपूर्ण दिवस नगरातील मशिदीत थांबला होता। शेवटची प्रार्थना आटपून तो मशिदीच्या बाहेर आला होता। तो पुन्हा सैनिक वसाहतीकडे आला होता। तुरुंग परकोटाला लागून असलेल्या नालीजवळ तो घुटमळत होता। तो जिथे उभा होता त्याला लागूनच सैनिक वसाहतीची मोठी भिंत होती आणि त्या भिंतीच्या आधाराने सैनिकांच्या वसाहती होत्या। वसाहतीत पहारा देणारे सैनिक बऱ्यापैकी लांब होते। रहीम बाबा उशिरापर्यंत सैनिकांच्या वसाहतीत नेहमी थांबायचा, म्हणून त्याच्यावर कोणी संशय घेत नव्हते। कधी कधी रहीम बाबा एखाद्या सैनिकाच्या घरी भिक्षा मागून खाल्ल्यावर तिथेच ओट्यावर आडवा व्हायचा, परंतु आज तो वसाहतीच्या भिंतीमागे होता। तो आता सतत तुरुंगाच्या परकोटातून निघालेल्या मल विसर्जनाच्या नालीकडे बघत होता आणि पुन्हा येऊन जागेवर बसत होता। आता त्याच्या संयमाचा बांध तुटत होता। तो हतबल होऊन जागेवर येरझाऱ्या मारू लागला, परंतु पुन्हा वैतागून एका दगडावर जाऊन बसला। मग त्याला अचानक काहीतरी पडल्याचा हलकाच आवाज ऐकू आला आणि तो नालेजवळ धावत गेला। दीर्घ श्वास घेऊन सोडत तो पुटपुटला, नालेच्या मधूनच हळूहळू नगराद्वाराच्या बाहेर जा। नालीमध्ये तो कैदी होता ज्याच्याजवळ रहीम बाबाने संदेश पोहोचवला होता। तो संदेश पोहोचवणारा पहारेकरी रहीम बाबानेच पेरलेला होता।
रोज मध्यरात्रीनंतर रहीमबाबा मलविसर्जन नालेच्या खालच्या बाजूला पोखरून एक भुयार बनवत होता. लाल विटा आणि चुन्याच्या सहाय्याने बनवलेल्या त्या नालीला हळूहळू पोखरून 11 क्रमांकाच्या कैदखोलीतील प्रसाधन गृहापर्यंत त्याने काल रात्रीच मार्ग मोकळा केला होता आणि तोच संदेश त्याने कैद्यांपर्यंत पोहोचवला होता. उघडले आहे स्वर्गाचे दार. परंतु ते दार प्रसाधन गृहातून असेल याचा अंदाजही त्या कैद्याला नव्हता. नालीतून जाऊ, संपूर्ण कैदखान्याचा मल या नालीत आहे, तो कैदी हळूच म्हणाला. मग दुसरा पर्याय आहे, पुन्हा कैदखान्यात जा, दौलतराव स्मित करून खोडकरपणे म्हणाला. कैदखान्यातून सुटका केल्याबद्दल तुमचा ऋणी आहे, भावुक होऊन तो कैदी म्हणाला. नाईलाजाने त्या विष्ठेतून रेंगत जाऊ लागला. दौलतराव सुद्धा तिथून निघाला आणि शांतपणे ईश्वराचे उर्दू भाषेत नामस्मरण करत मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. प्रवेशद्वार प्रातःकाळाशिवाय उघडणार नाही हे त्याला ठाऊक होते, म्हणून तो तिथेच एका झाडाखाली आडवा झाला. हा कैदी दौलतरावासाठी विशेष होता, म्हणून त्याला सोडवण्यासाठी कान्होजींच्या मदतीने कारागृहात एक पहारेकरी पेरला होता. कैदखान्यातून बाहेर निघण्यासाठी एक बाबा भूसुरुंग बनवत असल्याची माहिती त्या पहारेकऱ्याने कैद्याला आधीच दिली होती आणि उघडले आहे स्वर्गाचे दार या वाक्यातून त्याला संदेश दिला होता. परंतु हा कैदी कोण होता आणि तो दौलतरावासाठी इतका विशेष का होता? सूर्याची कोवळी किरणे झाडांच्या शेंड्यावर पडली होती. पूर्वेकडील आसमंत नारंगी नभांनी नटले होते. छोट्याशा टेकडीवरील दर्ग्याच्या पायऱ्या उतरून रहीमबाबा रस्त्याला लागला होता. पहाटे उजडण्याआधीच नगरद्वार उघडताच तो दर्ग्यात पोहोचला होता. आता विजापुरातील त्याचे कार्य संपले होते. त्याचे इस्लामिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. भविष्यात हेरगिरी करताना हे प्रशिक्षण वज्रासारखे त्याची रक्षा करणार होते. आता पुढील कार्य त्याला सह्याद्रीत राहूनच करायचे होते. त्याच्यासारख्या निडर आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असलेले युवक हेरून त्यांना प्रशिक्षित करायचे होते. हेर खात्याची मुळं प्रत्येक बादशाहीत त्याला पेरायची होती. परंतु त्याआधी दौलतरावाला त्याच्या ईश्वराला शिवबा राजांना भेटायचे होते. 2 वर्षे शिवबापासून लांब राहणे त्याला पीडादायक होते, परंतु याची त्याला आता सवय करून घ्यायची होती. दरबारात राहून कार्य करणे ही त्याची जबाबदारी नव्हती. त्याचे आयुष्य यापुढे शत्रूच्या गोटातच जाणार होते. तो झपाझप पावले उतरत पुण्याकडे निघाला होता. तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूला ओढ्याचे पाणी पिण्यासाठी थांबलेला एक विजापुरी स्वार दिसला. त्याने घोड्याला चिंचेच्या झाडाखाली बांधले होते. घोड्याला पाहून दौलतराव उर्फ रहीमबाबा क्षणभर थांबला. तो शुभ्र घोडा ओढ्याकाठच्या लुसलुशीत गवतावर मनसोक्तपणे ताव मारत होता. रहीमबाबा त्या घोड्याजवळ पोहोचला. रहीमबाबाने आता घोड्याला मायेने गोंधरायला सुरुवात केली. त्याच्या पाठीवरून तोंडावरून तो हात फिरवत होता. घोडा सुद्धा रहीमबाबाच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. रहीमबाबाने हळूच नजर घोड्याच्या पाठीवर वळवली. त्या घोड्यावर तो शिवबांना पाहत होता. शिवबाराजे, 2 वर्ष उलटून गेलीत, तुमचे दर्शन लाभलं नाही. मला तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडली आहे. आपल्या महान स्वराज्यासाठी जे नियोजित केलं होतं ते कार्य आटोपलं आहे. ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. मनोमन रहीमबाबा बोलत होता. इतक्यात तो स्वार आला. काय झालं? घोड्याकडे इतकं टक लावून का पाहत आहात? स्वाराने उर्दूवाणीत विचारले. त्याच्या बोलण्याने रहीमबाबांची तंद्री भंग झाली. क्षणभर स्वारावर नजर फिरवून काहीतरी विचार करून तो त्या स्वाराला म्हणाला, घोड्याला पाहून मला जाणवतंय की हा घोडा तुझ्या भाग्याचं दार उघडणार आहे. ते असो, पण आता तू वायव्य दिशेला जातोयस ना? रहीमबाबाने अंदाजे शब्द फेकला होता, परंतु स्वार पुरता गोंधळला होता. अगदी बरोबर बाबा, तुम्हाला कसं कळलं मी वायव्य दिशेला जातोय आणि घोडा कसा माझं भाग्य बदलणार हे सुद्धा माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. असो, मला उशीर होत आहे. स्वाराने घाईघाईत घोड्यावर मान टाकली. रहीमबाबाने त्या रक्षकाला नीट निरखून पाहिले होते. तो सैन्यातला रक्षक नव्हता. एका काठीला लपटलेले कागद त्याच्या कमरेवरच्या शेल्यात खोचलेले होते. त्यावरून तो एक संदेशवाहक असावा हे रहीमबाबाने आधीच जाणले होते. तुला मोठे धन प्राप्त होणार आहे. रहीमबाबा स्वाराच्या कपाळाकडे पाहत पुटपुटला. रहीमबाबाचे शब्द ऐकून त्या संदेशवाहकाने घोड्याचा लगाम खेचला. कपाळावर आठ्या उमटवत त्याने विचारले,
काय म्हणाल बाबा? जे मला दिसलं ते बोललो. मी फकीर आहे, खोटं बोलणार नाही. तुझं भाग्य बदलणार आहे. पण कधी बाबा? स्वराला रहीम बाबाचे बोलणे आता खरे वाटू लागले होते. लवकरच, पण त्यासाठी तुला अजून थोडं पुण्य मिळवावं लागणार आहे, रहीम बाबा म्हणाला. म्हणजे नेमकं काय करावं लागेल? स्वराने विचारले. 2 गावांना जेवण घालावं लागेल, रहीम बाबा म्हणाला. बाबा, इतकं वैभव माझ्याकडे नाही, स्वर उर्दूमध्ये बोलत होता. आणखी एक दुसरा मार्ग आहे. रहीम बाबा सुद्धा त्या स्वराशी उर्दू भाषेत बोलत होता. काय? वृद्ध लोकांची आणि फकीरांची सेवा करावी लागेल 8 दिवस. यासाठी इतका वेळ नाही बाबा. मी संदेशवाहक आहे. तुझं कर्तव्य करत असताना तू वृद्धांची सेवा करू शकतो. हे कसं शक्य आहे? शक्य आहे. वाटेत एखादा वृद्ध दिसला तर त्याला तुझ्या घोड्यावर जागा देऊन त्याचा त्रास कमी कर. आणि फकीरांची कशी सेवा करू? दर्ग्यात जाऊन चादर चढव, फकीरांना अन्नदान कर. बघ, 8व्या दिवशी झोपेतून उठल्यावर हा घोडा तुला पूर्व दिशेला घेऊन जाईल आणि तिथं तुला धन मिळेल. स्वार रहीम बाबाच्या शब्दाने सुकावला होता. तो पटकन घोड्यावरून खाली उतरला आणि रहीम बाबाचा हात हातात घेऊन हाताचे चुंबन घेतले. रहीम बाबाने त्याच्या डोक्यावर मोरपिसांचा गुच्छा टेकवला. तुम्ही कुठं जात आहात बाबा? स्वाराने नम्रपणे विचारले. भीमा नदीच्या काठी अळेगाव नजीक एक दर्गा आहे, तिथं जातोय. अहो बाबा, मग बसा घोड्यावर, मी शिरवळला जातोय. संदेशवाहकाच्या तोंडून शिरवळ हे नाव ऐकून रहीम बाबाने चमकून पाहिले, परंतु स्वतःला सावरत म्हणाला, अल्लाह तेरा भला करे. स्मित करत स्वार घोड्यावर बसला. त्याच्या मागे रहीम बाबा बसला. स्वाराने घोड्याला टाच मारली आणि ते वायव्य दिशेने निघाले. रहीम बाबा आता विचारत होता, शिरवळला आदिलशहाकडून काय संदेश पोहोचवला जाणार होता हे त्याला जाणून घ्यायचे होते. कारण काही दिवसापूर्वी सैनिक वसाहतीत भिक्षा मागायला गेला असताना 2 सैनिकात शिरवळकडे मोठे सैन्य कूच करणार असल्याची धुसफूस त्याने ऐकली होती. संदेशवाहक इतक्या तातडीने निघाला आहे म्हणजे नक्की काहीतरी मोठी राजकीय हालचाल असणार हे दौलतरावाने उर्फ रहीम बाबाने ओळखले होते. तो स्वाराकडून त्याबद्दल माहिती काढून घेण्यासाठी बोलू लागला. तुझं नाव काय आहे? शहाबाज. शहाबाज, तिथं कुणी हिंदू वतनदार आहे म्हणून? शिवाजी. हो कदाचित. त्याची काळजी करू नका, फक्त काही दिवस, मग पुणे आदिलशहाच्या ताब्यात राहील. ते कसं? तो शिवाजी त्याच्या पित्याच्या जहागिरी देईल का आदिलशहाला? का नाही देणार बाबा? त्याला द्यावे लागेल, कारण शिवाजीच्या पित्याचा परम मित्र रणदुल्ला खान यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं शहाजीचं आदिलशाहीत वजन कमी झालंय. या परिस्थितीचा पूर्णपणे फायदा घेत बाजी घोरपडे पुण्यावर आक्रमण करणार आहेत. मग तुम्ही मनसोक्त पुण्यात जाऊ शकाल. जोपर्यंत आदिलशाही आहे तोपर्यंत फिकीर करायची गरज नाही बाबा. स्वार अगदी मनमोकळेपणे बोलून गेला होता, परंतु दौलतरावाची नजर आता स्थिर झाली होती. पुण्यावर मोठे संकट उद्भवणार होते. शोभा राजांना ही खबर लवकरात लवकर देणे आवश्यक होते. रात्री उशिरापर्यंत दौलतराव उर्फ रहीम बाबा भीमा नदीच्या काठापर्यंत पोहोचला होता. आदिलशाहीचा संदेशवाहक त्याच्या कर्तव्यासाठी नदी पार करून शिरवळकडे निघाला होता. दौलतरावाने विजापूरहून येताना राजांसाठी महत्वाची बातमी आणली होती, परंतु इतक्यात त्याला राजापर्यंत ही बातमी पोहोचवता येणार नव्हती. म्हणून आजची रात्र कान्होजीच्या मित्राच्या त्या ओसाड झोपडीत विश्राम करायचे त्याने ठरवले होते. दौलतरावाने नदीच्या पाण्याने प्रवासाचा क्षीण उतरवला आणि तो त्या झोपडीकडे निघाला. पारिजातकाच्या त्या सुगंधाने त्याला कान्होजींनी सांगितलेली ती घटना आठवली आणि त्याने झाडाच्या खोडाजवळ असलेल्या थडग्याकडे पाहिले. आता त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. नावाड्याच्या परिवारासोबत घडलेल्या त्या क्रूर प्रसंगाबद्दल दौलतरावाच्या मनात पीडा शिल्लक राहिली नव्हती. त्याने हळू स्मित केले आणि पुटपुटला, तुमच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. इतक्यात त्याला झोपडीतून आवाज आला. कोण आहे बाहेर? दौलतरावाने पुन्हा स्मित केले आणि झोपडीत प्रवेश करता करता म्हणाला, ज्यानं तुम्हाला विजापूरच्या कारागृहातून बाहेर काढलं. दौलतराव झोपडीत प्रवेशले होते. त्यांच्या समोर तो कैदी होता. आता त्याच्या अंगावर जुने परंतु स्वच्छ कपडे होते. त्याच्या जटा वाढलेल्याच होत्या, परंतु नीट बांधल्या होत्या. चेहरा काळासावळा होता, परंतु चेहऱ्यावर कोणतेही डाग नव्हते. त्याने झोपडीत मातीच्या छोट्या भिंतीवर ठेवलेल्या दिव्यातील वाट बोटाने वाढवली आणि झोपडीचा अंतर्भाग आणखी प्रकाशमय झाला. तो कैदी पटकन पुढे येऊन
दौलतरावाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि अश्रू भरल्या नेत्रांनी बोलू लागला, मी तुमचे उपकार आयुष्यात कधीही विसरणार नाही. तुम्ही माझे प्राण वाचवलेत. तुम्ही फकीर नाही, साक्षात देव आहात. दौलतरावाने त्याचे खांदे पकडून त्याला उठवले, खाटेवर बसायला सांगितले आणि बोलू लागला, खरं तर तुम्हाला तुरुंगातून बाहेर मी नाही काढलं, मग शहाजी पुत्र शिवाजी राजानं. काय? होय, तो कैदी म्हणजे कान्होजींचा मित्र नावाडे होता. त्याने हात जोडून शिवाजी राजांसाठी देवाकडे मनोमन प्रार्थना केली आणि म्हणाला, तुम्ही माझी शिवाजी राजांशी भेट घालवून द्याल. शिवाजीराजे पुण्याचे वतनदार असले तरी ते त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला नक्की भेटतात. त्यांना भेटायला तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज नाही. मावळातल्या जनहृदयात वास करणाऱ्या शिवाजी राजांची संपूर्ण भारतवर्षाला गरज आहे. अलौकिक विचारशक्ती आहे त्यांची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रजेप्रती असलेलं त्यांचं प्रेम. त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या नावाड्याला तुरुंगातून बाहेर काढलं. खरंच खूप महान आहेत राजे. पण आधी तर तुम्ही म्हणालात की तुम्ही मला तुरुंगातून बाहेर काढलं आहे आणि आता बोलताय शिवाजी राजांनी. नेमकं काय आहे? नावाड्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच दौलतराव म्हणाला, मी त्यांचा सेवक. मी तुमची मदत केली म्हणजे त्यांनीच तुमची मदत केली. आणि हो, तुम्हाला तुरुंगातून बाहेर काढावं असं मला वाटलं, कारण तुम्ही विजापूरच्या दरबारात जे केलं ते कुणी सामान्य माणूस व्यक्त करू शकत नाही. तुम्ही स्वराज्याच्या कार्यात महत्त्वाचं योगदान देऊ शकता. म्हणजे तुम्ही शिवबांसाठी कार्य करावं असं मला मनापासून वाटतं. दौलतराव थेट मुद्द्यावर आला. काय? नावाडे आश्चर्यचकित होऊन म्हणाला, शिवाजी राजांना रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे. स्वराज्य ज्यात कोणावरही कधी अन्याय होणार नाही, जिथं कोणाच्या आया बहिणीवर अत्याचार होणार नाहीत. प्रजेचं हित हेच राज्याचं हित ही संकल्पना असेल स्वराज्याची. बाबा, शिवाजी राजांनी मला तुरुंगातून बाहेर काढलंय तर उरलेलं आयुष्य त्यांच्यासाठी अर्पण करायला मला काहीच हरकत नाही. आणि असंही आता ध्येयहीन जीवन झालंय माझं. आपलं असं कोणी जिवंत नाही. कोणासाठी जगू? राजांसाठी जगा. होय, तुम्ही सांगा मी काय करू? त्यांच्या सैन्यात भरती होऊ? नाही, त्यांच्या गुप्तहेर पथकात. गुप्तहेर आणि मी, हे कार्य मला जमेल? स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा, भावबंधांच्या संहाराचा प्रतिशोध घेण्यासाठी तुम्ही जे कार्य केलं तसंच कार्य करायचं आहे, पण स्वतःहून कोणाची हत्या करायची नाही आहे. दौलतरावाच्या शब्दांनी नावाडे क्षणभर स्तब्ध झाला होता. तो विचारात हरवला होता. त्याला आठवत होते त्याने कान्होजींच्या मदतीने विजापुरी दरबारात आचार्य म्हणून जागा मिळवली होती. संयम राखून तो विजापूरच्या सैन्यकोशात वावरत होता आणि एक दिवस त्याला त्याच्या परिवाराची हत्या करणारा विजापुरी सरदार नदीम मिया दिसला आणि त्याच दिवशी त्याने त्याच्या जेवणात विष मिसळून त्याला मारले. त्यामुळे नावाड्याला 3 वर्षे यातनासाठी कैद आणि नंतर मृत्यूदंड देण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काय झालं? इतका काय विचार करत आहात? दौलतरावाने त्याला विचारातून बाहेर आणले. ठरलं, शिवाजी राजांचा हेर म्हणून मी कार्य करणार. तसं शिवाजी राजांसाठी कार्य करणं यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं बाबा? नावाडे प्रसन्न मुद्रेने म्हणाला, मी बाबा नाही, दौलतराव नाव आहे माझं आणि माझं प्रताप कोळी. प्रतापजी, सर्वप्रथम तुम्ही तुमचा वेश बदला. आदिलशाही सैन्यातील कोण्या व्यक्तीला तुमची ओळख पटली तर पुन्हा कारागृहात जावं लागेल. हो दौलतराव, आता आयुष्याला नवीन सुरुवात करतो. बोलता बोलता प्रतापजी क्षणभर थांबला आणि पुन्हा बोलू लागला, माझ्या पत्नीच्या हत्येचा प्रतिशोध मी पूर्ण केलाय. आता सर्वप्रथम तिचा दाह संस्कार करतो. मी तिला वचन दिलं होतं, जोपर्यंत मी तिची हत्या करणाऱ्या सरदाराचा वध करत नाही तोपर्यंत तिला या जगातून जाऊ देणार नाही. तो सरदार तावडीत सापडावा म्हणून मी पुन्हा नदीत नाव चालवत होतो, या आशेनं की एक ना एक दिवस तो सरदार नदी पार करेल आणि मी त्याचा वध करेन. तेव्हा कान्होजींनी माझी मदत केली आणि योग्य ठिकाणी पोहोचवलं. मला सुद्धा कान्होजी माझे गुरुदेव आहेत. त्यांनी मला त्यांच्या अनुभवातल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. काही मौल्यवान सल्लेही दिले आहेत. दौलतराव, तुम्ही विश्राम करा. आज रात्रभर मी माझ्या पत्नीशी गप्पा मारणार. तिचा या जगातला शेवटचा दिवस आहे आणि मी शिवाजी राजासाठी कार्य करणार ही आनंदाची वार्ता सुद्धा तिला सांगायची आहे. उद्यापासून ती पारिजातकाच्या झाडाखाली नसणार. प्रतापजीच्या डोळ्यात अश्रूने वेग घेतला होता. दौलतरावाचा सुद्धा कंठ दाटून आला होता. प्रतापजी उठून बाहेर गेला. दौलतराव मात्र शुद्ध होऊन त्याच्याकडे पाहत होता. प्रतापजीचे त्याच्या पत्नीवरचे प्रेम पाहून
आता दौलतरावाने अंतर्मनात दाबून ठेवलेल्या शारदेच्या आठवणीने डोके वर काढले होते. तो घरी परतला नाही म्हणून तिने रडून रडून स्वतःचे काय हाल केले असतील. तिच्या नेत्रांना 2 वर्षात झोप लागलीच नसणार. आतापर्यंत तिने त्यांच्या बाळाला जन्म दिला असेल. त्याचे बाळ कसे दिसत असेल. अशा वैचारिक वादळाने दौलतराव व्याकुळ झाला होता. त्याच्या डोळ्यात नकळत आलेले पाणी त्याने मनगटाने पटकन पुसून टाकले. अश्रू हे स्वराज्याच्या हेराचे सर्वात मोठे शत्रू असतात हे तो जाणून होता. मोठ्याने उच्छ्वास सोडून त्याने छातीत सामावलेले दुःख वातावरणाच्या स्वाधीन केले. सर्वप्रथम राजांना बाजी घोरपडेच्या आक्रमणाची खबर देऊन मग शारदाला भेटायचे त्याने ठरवले. तो आता स्वतःला सावरून झोपडीच्या बाहेर प्रतापजीच्या सांत्वनासाठी गेला.